सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी पहिल्याच दिवशी विविध 7 निवडणूक कार्यालयांतर्गत उमेदवारी अर्ज घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. इच्छुक उमेदवार आणि प्रतिनिधींनी प्रत्येकी 4 नामनिर्देशन पत्र घेतली. पहिल्याच दिवशी 1074 नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली. पहिल्या दिवशी माजी सभागृह नेते सुरेश पाटील, शिवानंद पाटील यांच्यासह माजी नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज घेतले. मंगळवारी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं नामनिर्देशन अर्ज विक्री आणि स्वीकारण्याची प्रक्रिया सोलापूर महानगरपालिका प्रशासनामार्फत नियोजित वेळापत्रकानुसार राबवण्यात येत आहे. महापालिका निवडणुकीसाठी नॉर्थकोट प्रशालेच्या आवारात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारी 23 डिसेंबरपासून सुरू झाली. 23 ते 30 डिसेंबर या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 2 सुट्टीचे दिवस वगळता अर्ज भरण्यासाठी 6 दिवस मिळणार आहेत. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी नॉर्थकोट प्रशालेत प्रभागनिहाय 7 निवडणूक कार्यालयांची स्थापना करण्यात आली आहे. महापालिकेच्या एकूण 26 प्रभागांमधील 102 जागांसाठी निवडणूक होत आहे. या प्रभागातील उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अ, ब, क, ड या गटानुसार भरून घेतले जात आहेत. नॉर्थकोट प्रशालेत प्रभागनिहाय 7 निवडणूक कार्यालयांमध्ये हे अर्ज स्वीकारले गेले. नॉर्थकोट प्रशालेत 7 निवडणूक कार्यालयांसह आचारसंहिता कक्ष तयार करण्यात आला आहे. सोलापूर महापालिकेनं निवडणुकीसाठी नॉर्थकोट प्रशालेत 7 निवडणूक निर्णय अधिकारी नेमून त्यांच्याकडं प्रत्येकी 4 प्रभागातील उमेदवारी अर्ज घेणं आणि दाखल करून घेण्याची सोय करण्यात आली आहे. 100 रुपयांना अर्ज मिळत असून उमेदवारी दाखल करताना खुल्या गटासाठी 5,000 रुपये तर आरक्षित गटासाठी 2,500 रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. महापालिकेनं प्रशासकीय इमारतीमध्ये 1 खिडकी योजना सुरू केली आहे. इथं 4 खिडक्यांची सोय करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी पालिकेत 1 खिडकीवर झुंबड उडाली होती. नॉर्थकोट प्रशालेत उमेदवारी अर्ज घेण्यासाठी लोक रांगेत थांबले होते. यात महिलांचाही समावेश अधिक होता. पोलीस प्रशासनानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते डफरीन चौक हा रस्ता एका बाजूनं बॅरिकेटिंग करून वाहनांसाठी बंद केला होता. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेदरम्यान हा रस्ता बंद करण्यात आला. महापालिका आवारात तसंच स्मृती मंदिर आवारात पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्त तगडा होता.